पहिलं निवेदन आहे तहसीलदार गिरजे साहेबांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करणार होती. हे जनता शंका घेतली, हे काय आम्ही असंच करत नाही आणि घटनास्थळावरच्या काही गोष्टी शंकास्पद असल्यामुळे ते करावं. आणि दुसऱ्या केस शहरातील दोन संस्थाबद्दल गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह सर वर्ष झालं सुरू आहे, त्याचं काम म्हणजे संदर्भाने चालू आहे आणि काळेर रस्ता आपण त्याला सोनी भरपूर बोलू त्या केलेलं आहे. हो सर सगळं पाठपुरावा करावा लागायला. हीच ती गाडी आहे महाराष्ट्र शासनाची, केस तहसीलच्या दालनामध्ये उभी आहे. खरं तर अवघ्या 8 दिवसापूर्वी याच गाडीमध्ये 31 वर्षाचा एक अतिशय कर्तव्यदक्ष तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे याच गाडीत बसायचे आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या गावी जायचे किंवा साईटवर जायचे. खरोखर आज त्यांची आठवण संपूर्ण केस तालुका या ठिकाणी करतोय. राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अनेक काही शंका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि या शंकेंना घेऊन अनेक निवेदनं केस तहसीलदार यांना देण्यात आलेली आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी असा एक सूर संपूर्ण तालुक्यातून आणि परिसरातून निघत आहे. राकेश गिड्डे साहेबांचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल लोकांच्या मनात आता शंका उत्पन्न झालेल्या आहेत. अपघात झाल्यानंतर लोक संवेदनशील अशा या प्रकरणानंतर काही दिवस कुणाला वाटलं नाही, मात्र 3 दिवसानंतर जेव्हा या अपघाताची चर्चा होऊ लागली, तिथं असलेले साहित्य गायब झाल्याचं कळलं, त्यानंतर इतरही काही प्रश्न अनुत्तरित राहू लागले, तेव्हा मात्र आता या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी केस तालुका आणि परिसरातून मागणी होते. त्यासाठी आजही काही सामाजिक संघटनांच्या वतीनं केस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. केज विकास संघर्ष समितीनेही आज केज तहसीलला निवेदन दिलेलं आहे आणि इतरही काही सामाजिक संस्था, हास्य क्लब असेल केजचा, त्यांनी याबाबत शंका घेऊन आता निवेदन देण्याचं ठरवलंय. एकूणच अपघात झाला चला संपलं असं जमणार नाही. त्यामागं जे अनुत्तरित प्रश्न आहेत ते जनतेला त्याचं समाधान हवंय. ठीक आहे, अपघात झालाय ना हे सिद्ध होत असेल, जनतेला काही म्हणणं नाहीये, परंतु ज्या शंका, जे प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत. पहिला प्रश्न महत्वाचा, गाडीचा अपघात झाल्यानंतर अगदी दोन्ही दरवाजे समोरचे बंद आहेत, जिथून आतला व्यक्ती बाहेर येऊ शकतो. विशेष म्हणजे ते एकटेच गाडीत होत असल्याचं बी कळतंय, तर मग ते गाडीच्या बाहेर कसे काय आले? दोन्ही दरवाजे बंद आहेत, तर मग ते गाडीच्या बाहेर नेमके कसे आले हा एक प्रश्न आहे. पोलिसांनी चौकशीतून हे जनतेच्या समोर आणून द्यावं. ते कसे असे आलेले असू शकतील, कारण जनतेच्या मनात प्रश्न आहे. नंबर 2, इतका जबाबदार अधिकारी आहे, एक तहसीलदार पदावर कार्य करत असताना त्यांच्या सोबत असणारा त्यांचा मोबाईल, त्यांचा लॅपटॉप, हातातली सोन्याची अंगठी, ठीक आहे, अंगठी हे चोरीचा भाग असू शकतो, परंतु महत्वाचं संवेदनशील साहित्य जे आहे ते गायब झालेलं आहे. एवढ्या मोठ्या जर तालुका लेवलच्या माणसाचं हे सगळं गायब होऊन जर पोलीस प्रशासन, तपास यंत्रणा या त्याचा शोध लावू शकत नसतील, तर मग नेमका आम्हाला काय हवंय आता याच्यात? कुठल्याही माणूस किती असुरक्षित झालाय हे याच्यावर नक्कीच आपल्याला लक्षात येतंय. म्हणून मागणी करतोय आम्ही आज सगळे केजवासीय की या गोष्टीमध्ये त्यांचा एक 24 तासाचं जे रेकॉर्ड आहे ते जनतेच्या समोर आणावं. 24 तासात काय काय घडलं, ते कुठं कुठं गेले होते. अगदी सामान्य लोकांची तपास यंत्रणा जेव्हा काढत असते तेव्हा सामान्य लोकांचे डिटेल्स तुम्ही काढू शकता, आणि एक तहसीलदार पदावर असलेला एक कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांच्या या 24 तासाचं रेकॉर्ड किंवा डिटेल्स, तपशील का बाहेर येत नाही? पोलीस यंत्रणेने काही गुपित ठेवू नये, बस करावं आता. ते हे गोपनीय आहे, ते काही गोपनीय नाही. जनतेच्या मनातले प्रश्न हे महत्वाचे आहेत. जर जनतेला वाटत असेल या ठिकाणी हे झालंय, तर शासनानं जी काही चौकशी ती उघडपणे करावी आणि जनतेच्या समोर सांगावं. याच्यातले सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत. कोण कोण त्यांच्या सोबत होते, महत्वाचे प्रश्न आहेत. जनतेला नेहमी त्यांच्या सोबत असणारे लोक कोण आहेत आणि ते मृत्यूच्या अगोदर काही तास कोण कोण त्यांच्या सोबत होते. असणाऱ्यांना बी जर काहीच नाही ना, वाटतंय ना हा अपघात आहे, प्रत्येकाने पुढे येऊन माहिती द्यावी. ठीक आहे, साहेबांसोबत आम्ही या वेळेपर्यंत होतो, तोपर्यंत साहेब सुरक्षित होते, सांगावं. हे जोपर्यंत सगळी माहिती येत नाही, जितकं तुम्ही याला
म्हणजे गुपित ठेवाल तेवढी लोकांच्या मनातली शंका वाढते. आणि आज एक तालुक्याचा प्रमुख व्यक्ती जो की सगळ्या यंत्रणेचा प्रमुख आहे, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा केवळ अपघाताच्या नावाखाली जर आम्ही हे सहन करायचं म्हणलात तर हे शक्य नाही. म्हणून आपण बघू शकताय या ठिकाणी हे सगळे मान्यवर. काय सांगाल, आज काय मागणी आपली सगळ्यांची? कर्तव्यदक्ष अधिकारी आणि ते तालुक्याचा प्रमुख नसून एक कुटुंबातला प्रमुख होता. आणि कुटुंब प्रमुख ज्या प्रकारे घरातल्या सगळ्या व्यक्तींना सांभाळून गेलो तसं एक तहसीलदार साहेब प्रत्येक गावातील व्यक्तींना आपलंसं वाटायचे, कारण की त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. प्रत्येकाला आपुलकीने बोलायचे आणि पटकन निर्णय देऊन टाकायचे कुठल्याही कामाचा. असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी अचानक जातो, याच्यामागे काहीतरी नक्कीच दडलेलं आहे आणि ते समोर आलं पाहिजे जनतेच्या. एवढीच मागणी आमची. आपण बघू शकता, अगदी बरोबर आहे, हे जनतेचा आवाज आहे. शक्यतो जनता शासकीय अधिकाऱ्याबद्दल फारसे येत नाही, परंतु ज्या अधिकाऱ्याशी त्यांची नाळ जुळलेली आहे, राकेश गिड्डे, जे की तालुक्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या हाकेला गेलेले आहेत. तहसील अंतर्गत जे रस्ते शेतकऱ्यांचे, बांध रस्ते असतील किंवा इतर रस्ते असतील, शिव रस्ते असतील, हे सगळे तात्काळ तिथं जाऊन राकेश गिड्डे यांनी या केजला ते प्रश्न सोडवलेत. म्हणून ते स्मरणात, म्हणून ही मागणी केजवाशी करत आहेत. कारण या अधिकाऱ्यानं एक नाळ जोडली होती सामान्य जनतेशी आणि आपल्या या कार्यालयातील स्टाफशी सुद्धा. त्या दिवशी आम्ही पाहिलं, ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, या कार्यालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते, अश्रूच्या धारा लागल्या होत्या काहींच्या. आम्हाला हे सगळं एक महत्वाचं वाटतंय, म्हणून आम्ही मागणी करतोय. कारण पुढं आम्ही चाललो, आम्ही पुन्हा एकदा मागणी करतोय की याबाबत शासनानं पुढच्या 2-4 दिवसात जी काही माहिती आहे ती सार्वजनिक करावी. त्यांचा मृत्यू कसा झाला, टोल नाक्यापासून तिथं जायला किती अंतर लागतं, मृत्यू कधी झाला असू शकतो, या सगळ्या गोष्टी गोपनीय आहेत, त्या सार्वजनिक कराव्यात. तिथले नोंदी ज्या पोलीस प्रशासनाने घेतलेत, फक्त एक अपघात या नावाखाली एवढं मोठं एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या मृत्यूचं रहस्य दडवून ठेवू नये, ही मागणी घेऊन आम्ही येत्या शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी केस तहसील समोरच, कारण आम्हाला खूप वाईट वाटतंय, ज्या अधिकाऱ्याकडे आम्ही समस्या सोडवण्यासाठी निवेदन देत होतो, आज त्यांच्याच मृत्यूची चौकशी करण्यासाठी आम्हाला निवेदन देऊन या कार्यालयात यावं लागतंय. नियतीचा किती क्रूर खेळ आहे हे आम्हाला या ठिकाणी दिसतंय. येत्या 17 एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, शासनानं जर या गोष्टींचा वेळीच तपास नाही केला तर.